नमस्कार, मी वैष्णवी. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. पाहुयात सविस्तर बातम्या. बहुचर्चित गजानन तौर हत्याकांडातील 5वा आरोपी अखेर जालना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा आरोपी फरार होता. गजानन तौर हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या अजून एकाला तालुका पोलिसांनी जेरबंद केलंय. उमेश पवार असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव असून त्याला ताब्यात घेतलंय. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उंगणे यांच्या आदेशाने सचिन आर्य, वसंत चंद्रकांत माळी, मानसिंग बावरी, राम शेंडीवाले यांनी या संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. या कारवाईबद्दल डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. आणि हा 5वा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. उमेश रमेश पवार असं नाव आहे या आरोपीचं. तर तो खरपुडीजवळ असल्याची माहिती मिळाली होती काल. तर आपल्या एका टीमने त्याला अटक केलेलं आहे. अटक आज आम्ही आता कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत. ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी हे रेकीमध्ये आणि गुन्ह्याच्या मध्ये सहभागी होते अशी माहिती आहे तपासादरम्यान मिळालेली. तर आता याला नेमका रोल काय आहे या संदर्भाने कस्टडी इंट्रोगेशन करणं गरजेचं आहे. त्याकरता आम्ही त्याची रिमांड घेत आहोत. रिमांड घेतल्यानंतर सविस्तर तपास करणार आहोत. याच्याविरुद्ध काही दुसरी तक्रारीच्या अनुषंगाने त्याला काही ठाण्यात म्हणजे बोलवण्यात आलं होतं किंवा आणलं होतं, परंतु आपल्या कर्मचाऱ्यांना तो या गुन्ह्यातला 302 मधला आरोपी आहे असं काही माहिती नव्हतं. असं काही होतं का? नाही, त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे. मला रात्री त्यांनी सांगितलं की असा हा गुन्ह्यातला आरोपी आहे आणि फरार आहे, पाहिजे आहे आपल्याला तो. म्हटलं त्याला अटक करून टाका. आम्ही रेग्युलर अटकेची कारवाई केलेली आहे. 1 मे 2025 रोजी नागरी कौतुक सोहळा समिती जालना यांच्या वतीनं आयोजित गुणवंतांचा नागरी कौतुक सोहळा हा कार्यक्रम 1 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत डॉक्टर आकाश गोरे, नितीन बोडके, अभिजित पगारे, गौतम छडी बहार, अनिल खरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या पियुष उडान, आदित्य मोजेस या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाल, हार आणि सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने गीत गात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करून या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रास्ताविक करताना प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी मागील अनेक वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या नागरिक कौतुक सोहळ्याचं प्रतिपादन केलं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील, अर्जुनराव खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, डॉक्टर निसार देशमुख, राजेश राऊत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आदी प्रमुख मान्यवरांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष राजेश राऊत, कार्याध्यक्ष शेख मेहमूद, सचिव प्राध्यापक सत्संग मुंडे, भास्कर दानवे, महेंद्र देशपांडे, अब्दुल हाफिज, विजय कामड, राजेंद्र राख, बाला परदेशी, अशोक पांगारकर प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र राख यांनी मानले. या कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीत गाऊन झाला. कार्यक्रमात नागरिकांनी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुदैवाने तुमच्या वाट्याला हे यश या ठिकाणी मिळालं. पण तो जीवनात देणार असतं. तुम्हाला माननीय केंद्रेकर सरांच्या बोलण्यातून जाणवलं असेल, आज तुमचं इथं थांबलं नाही. आज तुम्ही या वाक्यापासून सुरुवात करायची. प्रत्येक दिवस आणि तो दिवस तुम्हाला करायचा किंवा जे काही अमर्याद अधिकार तुम्हाला त्या अधिकाराच्या माध्यमातून कसं आपल्याला ही संधीचं रूपांतर एका वेगळ्या जनसेवेमध्ये कल्याणासाठी करता येणं शक्य आहे, हे करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करा. संघर्षामधून मोठेपण मिळतं हे तर उघड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख माननीय केंद्रेकर साहेबांनी केला.
मोठेपण मिळतच, निश्चितपणे मोठेपण मिळालंच आहे, मोठेपण निश्चितपणे मिळालंच. ही एवढी मोठी अचिव्हमेंट तुम्ही या सर्वांनी केलेली, त्या अचिव्हमेंटच्या माध्यमातून हे मोठेपण तुम्हाला निश्चित या ठिकाणी मिळाले. प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाचं बोलणं वेगळं, प्रत्येकांचा मांडणी वेगळी, प्रत्येकाने अनुभव वेगळे. जे काही विद्यार्थी या ठिकाणी आले असतील त्या सर्वांनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे. खरं तर आकाश आणि नितीन अत्यंत समर्पक आणि अत्यंत महत्वपूर्ण होते. पियुष नेत्र मैदानाचं गाजवलं, अत्यंत चांगल्या काल बनवतो 14 वर्षाचा खेळाडू अविनाश सूर्यवंशी बघू काय आम्हाला दुर्दैवाने पाहायला भेटत नाही. खरं तर अशी मैदान गाजवणारी ही सर्व मंडळी इथं जी बसली 6-7 मुलं हे मैदानच या ठिकाणी गाजवले. पियुष, तू ज्या पद्धतीने आई वडिलांचा उल्लेख केला, आजीचा उल्लेख केला, बहिणीचा उल्लेख केला आणि जो काही तुझ्यातला भाव आज आहे तो कदाचित पुन्हा दीर्घकाळ टिकावा असाही सल्ला तुला साहेबांच्या आणि आमचा निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. आम्हाला अभिमान की आशिया खंडामधला तू आता एकमेव जो सेमीकंडक्टर मधला चीफ ॲडवायझर आहे आशिया खंडामधला. असं ही काही लहान गोष्ट नाही असं की आशिया खंडामधला चीफ ॲडवायझर सेमीकंडक्टर मधला आपला मुलगा आपल्या परिवारातला मला निश्चितपणे तुझी उंची जाणवली. मी तुमच्या सर्वांना या ठिकाणी सांगणार की संशोधनाचे जनक व्हा. नवीन संशोधक तुम्हालाही समोर येऊन जाईल, नवीन संशोधक देशालाही समोर येऊन जाईल. संशोधन निश्चितपणे करण्यासाठी आता तुमचे पंख मोकळे केले पाहिजे. असं बरोबर नाही, तसं बरोबर नाही. तर एकदा मी त्याला बोलून सांगितलं हे सगळे उपद्व्याप आम्ही आमच्या तरुणपणात केलेले आहेत, त्याचे परिणाम फार गंभीर आहेत, तुम्ही ते करू नका. फार प्रवचनं जर मुलांना दिली तर पालकांना उद्देश सांगतो मुलं आपल्यापासून दूर जातात. फार अक्कल शिकू नका. आपली पिढी आपल्यापेक्षा फार पुढची, ही पिढी आपल्यापेक्षा फार पुढे आहे. आम्ही असे होतो, आम्ही तसे होतो, आमच्या काळात असं होतं वगैरे या स्टोऱ्या सांगितल्या तर पोरं दूर जातील. त्यामुळे पोरांना 2-3 मोजक्या गोष्टी सांगा पालक म्हणून. यशाची जी चाहूल आहे ती जसं की या पोरांनी आता एवढं मला या पोराचंही नवल वाटलं की त्याच्या आईचंही नवल वाटलं. हे खरं पोरांचं जास्त याचे माझं मग पालकांपेक्षा पोरांची खुन्नस जास्त आहे की खुन्नसीमुळे पोरं पुढे गेले. प्रत्येकाचा आई वडिलांना वाटतं आपला मुलगा मोठा व्हावा, पण काही पोरं होतात काही पोरं होत नाही. एक छोटासा विषय सांगितला काय वेळेला त्याला सांगितलं काय नाव सांगितलं पोरांना कसं पटवा ते पटवणं अवघड आहे, पण मोबाईल पासून दूर राहा. मोठेच लोक राहिले. माझे वडील 91 वर्षाचे, कधी मोबाईल त्यांनी हाताळला नाही. आता मी त्यांना मोबाईल शिकवला, आता 24 तास मोबाईल. कधी बघा युट्यूब तरी चालू असते, रील तरी चालू असते. ही 91 इयर्स ओल्ड. शिक्षक माणूस कायम वाचन करतात. परवा त्यांचा मोबाईल बिघडल्यावर मला म्हणे पुस्तकं कुठे. 2 वर्ष त्यांनी विचारलं नाही पुस्तकं कुठे. पुस्तकं घरात ठेवा, पुस्तकं वाचायला सुरुवात करा. पुस्तकं हे आता मरणप्राय होत चालले. शाळेत वाचावं लागतात, कॉलेजमध्ये वाचावं लागतात, म्हणून पर्याय नाही. बाकी कोणी काही वाचायला तयार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की पोरं हसत खेळत ठेवलं तर पोरं हाताळलं जातात. इंग्लिशमध्ये म्हण आहे की चाइल्ड रिअल नॉट चाइल्ड्स प्ले. पोरं वाढवणे पोरखेळ नाहीये. तर मी बघितलं की 11वी 12वी घरात नावाचं वातावरण असतं. पोराचे सर्वात मोठे शत्रू मायबाप असतात आणि पोरं दिसल्यावर अभ्यास करत नाही. एकच विषय मायबाप तो जरा काढावा. मला असं वाटतं की
म्हणजे मी सुद्धा या चुका केलेल्या आहेत. जेव्हा मी मुलाच्या अभ्यासातून लक्ष काढून घेतलं, माझा एक दुसरा IAS ऑफिसर मित्र होता, तो म्हणला की तू तगमग करून उपयोग नाही, त्याला वाटलं पाहिजे ना अभ्यास करावा म्हणून, आपण करून काय उपयोग. आम्ही विड्रॉ झालो तेव्हापासून पोरं फास्ट प्रोग्रेस करतात. हे की तुम्ही या कार्यक्रमाला या. आपल्या जिल्ह्यामध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांची आई वडिलांची तपस्या त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी जे हातात घेतलं त्याच्यामध्ये यश मिळवलं. सरकार तर इतर ठिकाणी होईलच, पण आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात त्यांचा सत्कार होतोय आणि त्या सत्काराला आपण नाही, हे काही मला पटणार नव्हतं आणि त्याच्यामुळे मी मुद्दाम या ठिकाणी आलो. भास्करराव हे जे सगळे आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांनी जे गुण मिळवले, उत्तीर्ण झाले, त्यातले 3 भोकरदन तालुक्यातले तुम्ही समजून घ्या आमची माती कशी म्हणून, पाणी बी कसं आहे. एक बालस्वामीचा फळसखेड्याचा ग्रामपंचायत सदस्य होतो फळसखेड्याचा आणि त्याचे वडील मी मित्र आहे, मित्र म्हणल्यापेक्षा क्लासमेटच आहे. अशी सगळी कहाणी आहे. आणि मोजेस तर माझा क्लासमेट आहे. मी आणि मोजेस RHVला एकत्र होतो. नंतर मोजेसच्या वडील जरा शिकेल सवरले ते पुढे टाकलं म्हणून त्याला माहीत नाही, होऊन डॉक्टर झाला. पण आमचे वडील काही एवढे शिकलेले नव्हते, शेती करणारे होते, म्हणून टाकलं आम्हाला. जालन्यातून RHV सुटली आहे की आरजी भगडे SB होत्या, आरजी बगडिया SB लखोडिया आणि BJNG कॉलेज जालना या कॉलेजमध्ये टाकला आम्हाला. आणि त्याच्यामुळं आम्हाला काही फार नोकरीमध्ये किंवा एखाद्या बाहेरच्या देशामध्ये जाता नाही आलं. आम्ही आपल्या जिल्ह्याच्या भोवतीच फिरतो. पण तुमचे मुलं मोठे झाले याचा आम्हाला आनंद आहे. आमची मुलं सुद्धा असे करता नाही आले आणि त्याच्यामुळे त्याला मुलं सगळं सोडा, आमच्याच मागे चला. त्याच्यामुळे आमच्याच रस्त्यांना ते चालले. खरं तर या नवीन मुलं आहेत, त्यांना मार्गदर्शन लागणार आहेत आपल्या सुनील केंद्रेकर साहेबांचं. 99 तुम्ही त्यांचा आदर्श घ्या केंद्रेकर साहेबांचा. मी आदर्श यासाठी म्हणतो की एवढ्या उच्च पदावर गेलेला माणूस त्यांच्या गावी शेतावर ते मुंबईला शेतल होऊ शकतात, पुण्याला शेतल होऊ शकतात, ही क्षमता आहे. आणि असं असताना सुद्धा या माणसाचं गावावरचं प्रेम किती हे लक्षात घेतलं. आमची एवढीच विनंती तुम्हाला की बाबा रे, कोणी UPSC पास झाले, कोणी आता हार्वर्ड विद्यापीठामध्ये चालले बुलढाणा साहेबांसारखे, जिथं कुठं जासाल तिथं जा आणि मोठे व्हा. पण जालना जिल्ह्याला मी सोडणं काही गोष्ट लक्षात घ्या. पण असं म्हणलं जातं की आम्ही मागासलेले जालना जिल्ह्यातले. भास्कररावचे मी बातम्यात सांगत असतात. मी जर असतो तर भास्करराव आजही जालना जिल्ह्याचा इतिहास वाचला असता. आणि मेजर लोक जालना मागासलेला म्हणणारे जो शरीर आज. त्याच्यामुळं तुम्ही होतं तेव्हा आता जालना नाटक जालन्यामध्ये बराच फरक झाला. तुम्ही म्हणले की मी जालन्याच्या गल्ल्याने फिरेल नाही. जिल्हा बॉर्डर असं त्यांचा, त्यांनी सुद्धा विभागामध्ये चांगलं काम केलं. तर माझं तुम्हाला सांगणं एवढं की जेव्हा आणि केंद्रेकर साहेब यंदा उन्हाळ्यात तापमान अधिक तीव्र होतंय, त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील बाजारपेठात फळांचे भाव हे गगनाला भिडलेत. सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, खरबूज, अननस, द्राक्ष, चिकू, पपई, केळी, मोसंबी, डाळिंब आदी फळांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही मागणी लक्षात घेऊन फळांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
यात सफरचंद हे 200 ते 250 रुपये प्रति किलो खरेदी करावं लागतंय. फळांचा राजा समजला जाणारा हापूस आंबा हा 500 ते 600 रुपये डझन प्रमाणे विक्री केला जात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15% फळांचे भाव वाढलेत. यंदा उन्हाळ्यामुळे बाजारात फळांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे बाजारात फळांची मागणी वाढली आहे. सध्या कमाल तापमान 42 अंशावर आलंय, त्यामुळे जीवाची लाही होतीये. परिणामी नागरिक रसरशीत फळे खरेदी करण्यावर भर देत आहेत, तर एकीकडे तापमानात वाढ झाल्याने रसरशीत फळांचे दर सुद्धा वाढलेत. आता नकरंत ऊन पडतंय, तर फळांच्या विक्रीमध्ये काही वाढ झाली आहे का? वाढ झाली ना सर, कारण ऊन पडतंय, 42 वर तापमान झालेलं आहे आणि आपले सेबचे आणि संत्र्याचे दर खूप वाढलेले आहे. त्याच्यात हापूस आंब्याचे सुद्धा दर वाढलेले आहे. डाळिंबाचे रेट वाढलेले, 200च्या वर दर झालेले. 200 ते 250 300 रुपये किलो सेब विकायले, डाळिंब 240 आहे, संत्रा 200 रुपये किलो विकायला चांगल्यापैकी, हापूस आंबा 600 रुपये यात असे रेट वाढलेले सर. कोणाच्या तापमानामुळे उन्हाचा पारा वाढल्यामुळे सर्वच फळाचा भाव वाढलेले आहेत आणि फळ विक्रेत्याला माल कमी मिळाल्यामुळं फळाचे रेट वाढलेले आहेत. सेब असो, डाळिंब असो, संत्रा असो, आंबा असो, केळी असो, हे सर्वच फळाचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे ऊन खूप वाढल्यामुळे हे सगळेचे भाव वाढलेले आहेत. जालन्यातील रस्त्यावरील खड्ड्यांना वैतागलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलंय. जालन्याच्या भोलेश्वर बर्डी मंदिराजवळ रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रशासनानं तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. जालन्यात रस्त्यावरील खड्ड्यांना वैतागलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं. जालन्याच्या भोलेश्वर बर्डी मंदिराजवळील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. त्यामुळे नागरिकांना वाहनांवरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या रोजच्या कसरतीला वैतागलेल्या ग्रामस्थांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलंय. यावेळी प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी ग्रामस्थांनी मुंडन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कुरील, रामेश्वर इंदलकर, देवचंद सावरे, शोभा इंदलकर, अंजली खांदे, संतोष कांबळे, मोठ्या संख्येने पुरुष महिला उपस्थित होते. पहिले सर्वात प्रथम माझी विनंती आहे की आम्ही वारंवार निवेदन भोलेश्वर बर्डी रोहनवाडी रोड जालना येथील देवस्थान क मध्ये असल्यामुळे त्यांना अद्याप रस्ता नाहीये. जो रस्ता कागदोपत्री झालेला आहे तो पूर्वीच त्यांनी खाऊन घेतलाय, पण जे खडी माती टाकून ठेवली आहे. लाखो भक्त दर श्रावणच्या महिन्यात शिवरात्रीला येतात. या शिवरात्रीला अंधारात अक्षरशः 8 ते 10 लोक पडले. चुकून दुर्दैवाने जर एखादी घटना जर पाण्यात पडून जर मेले त्याचे जबाबदार प्रशासन राहील. याचे निवेदन आम्ही बार देतोय. रस्ता बनवून द्या, पण या लोकांना अद्यापही रस्ता बनलेला नाही. त्याच्या निषेधात आज आम्ही लोकांनी मोर्चा घेऊन आलो. इथं निदर्शन केले जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांनी मुंडन केले आणि जिल्हा प्रशासन मेले याच्या नावाखाली त्यांचे मटके तिथं फोडून टाकले आम्ही. आणि हे सर्व लोक आज उन्हा कारणामुळे आणि देशामध्ये युद्धजनक परिस्थिती असल्यामुळे आम्ही लोक कमी आणले. जर आज स्थिती चांगली असती तर आज आम्ही कमी 10 ते 2000च्या वर लोक आले असते. ह्या कारणाला जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हा रस्ता बनवून देण्यात यावा. आणि मुख्य म्हणजे हे ज्ञानेश्वर कुरील, मी रामेश्वर इंदलकर, हे संतोष कांबळे, देवचंद सावरे, आम्ही सर्व लोकांनी हा कार्यक्रम केला आहे. पण आता जिल्हा प्रशासनाला फक्त एकच विनंती, लोक मरण्याच्या पूर्वी तिथे ॲम्ब्युलन्स जाण्यापुरता एक रस्ता बनवून देण्यात यावा, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रामेश्वर इंदलकर. यासोबतच वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.